सोड मला. ललिता, ललिता, आता इथे बोलायचंय काय बोलायचंय बोला. वा, घरात आल्यावर तुझा खरा रंग दिसणारे ठाऊक होतं मला. अगं बायो, पण तुझा हा शूर शिपाई नवरा त्याची काय अवस्था झाली बघ. नाही हे घशाला कोरड पडली आहे. ते मला कसंच होतं. मी जरा आत जाऊन पडतो. हो हो, जे पडा तुम्ही आतमध्ये. कसं असतं ना, ज्या घरातल्या बायका अशा घरावर अशा स्वार असतात ना, त्या घराच्या नवऱ्याची अवस्था अशीच होते. तुम्ही काय आता बघत उभे राहिलाय? जा जा आणि दार लावून घ्या. हो हो हो. कडी लावा आतनं. आता बोलाच तुम्ही बच्चू. वा, आता दाखवला तुझा खरा तोरा. खाली मी तमाशा मांडला होता तेव्हा तुझी भित्री भागूबाई झाली होती, गरीब गाय झाली होती. बच्ची माझी वर्या असं चाललेलं तुझं. आता दाखवू का त्या लोकांना तुझा हा टेंभा. खाली मी जिच्या अब्रूचा पंचनामा मांडत होते ना, ती ललिता तूच आहे हे सांगायला मला 4 क्षणही लागले नसते, पण मी नाही सांगितलं. कारण तेवढी माणुसकी आहे ग माझ्यामध्ये. तुझ्याच लोकांसमोर तुला बेअब्रू करण्यात मला काहीच रस नाही, म्हणून तुझं नाव नाही सांगितलं. बच्ची मावशी, केवढी मेहरबानी केली तो तुम्ही माझ्यावर. हो, मेहरबानीच केली ग मी तुझ्यावर. तुझ्यासारख्या हलकट आणि नीच बाईचं तोंड काळं करून गाडवावर धिंड जरी काढले असते ना, तरी मला पाप लागलं नसतं. फार बोलताय तुम्ही, फारच बोलताय. याच घरातनं तुम्हाला मी बाहेर काढलं होतं, विसरला तेवढ्यात? मी काहीच नाही विसरले. मी विसरत नाही म्हणून तर त्रास होतो ना तुला. आणि बय, आता मी तुझ्या घरात माझ्या पावलाने नाही आले, तूच घेऊन आलीस मला. मी खाली तुझ्या अब्रूचे धिंडवडे काढत होते तेव्हा तू भ्यायलीस, तू घेऊन आलीस मला वर. मी त्याचसाठी तमाशा केला होता, तुला खाली आणण्यासाठी. पण मी तुमच्या पायरीला कधीच उतरणार नाही बच्ची मावशी, कारण खानदानी आहे मी. वा वा, दिसलं ना तुझं खानदानी पण दिसलं. बय, सोन्यासारखी सून घरात असताना आपल्या मुलाचं दुसरं लग्न करून देतेय श्रीमंतीच्या हव्यासापायी. दिसला तुझा खानदानीपणा, दिसला मला. काय हवंय तुम्हाला? काय दिलं म्हणजे तुम्ही तुमचं तोंड बंद कराल? बाई ग, तू काय देणार आहेस ग मला? नवीन सून कधी घरात येते आणि तिचं डबोला आपल्याला कधी मिळतायची वाट बघणारी तू मला काय देणार ग? 1 लाख रुपये तर मी फेकले तुझ्या अंगावर 10 दिवसापूर्वी. आत्ता नीलला फोन केला ना तर 2 मिनिटात बिंग फुटेल तुझं. काय करायला काय हवंय मी तुमच्यासाठी? त्या मायेनं त्याच्या डोळ्यावर ना पट्टी बांधली होती अहंकाराची. तो इकडे निश्चिंत होता, पण तिकडे त्याचा काळ गोकुळात वाढत होता. तसंच तुझे स्वानंदीला तिच्या भरल्या संसारातून उठवायला निघालीस ना तू. पण त्या स्वानंदीच्या सत्याची शक्ती ना एक दिवस तुझा हा डोलारा किळकिळा करणार आहे. तुला पाऊल ठेवायला सुद्धा जागा मिळणार नाही. लक्षात ठेव, हे शब्द माझे, वच्चीचे शब्द आहेत हे. आणि हे मी नुसतं बोलत नाही, नुसती बोलते ती टुच्ची, करते ती वच्ची. निघा. रडायचं नाही, करून दाखवायचं. खूप काय केली या ललिताची. नाका तोंड पाणी जायला लागले. ओ भित्री भागूबाई, माधव जागीरदार, या बाहेर या. संपलाय खेळ, संपलाय, या बाहेर या.
देवा, आज पहिल्यांदा ठरवून या देव माणसानं दुःख द्यायला आले. या घरानं मला कधीच ललितासारखं वागवलं नाही. उलट इतका आदर, प्रेम, सन्मान दिलाय वेळोवेळी. हा आमचा मोठा जावई आणि हा धाकटा जावई. अगं किती धावपळ करतेस, दगदग करतेस आमच्या पोरींसाठी. हो ना, नाहीतर लग्न काय अनेक जण जुळवतात, पण लग्नानंतरही नवरा बायकोंचं कसं चाललंय, ते एकमेकांशी कसं वागताय यावर सुद्धा तुम्ही बारीक लक्ष ठेवता. वच्छिनी जुळवलेली लग्न कधीही मोडत नाहीत. ख्याती आहे तिची. तुमच्यामुळेच माझ्या दोन्ही मुली आज सुखात आहेत. तुमच्या निशाला पण ना छान स्थळ बघून देतील वच्छी आत्या. हो, तुम्ही काही काळजीच करू नका. हो वच्छी आत्या, तुम्ही अगदी वेळेवर आलायत. या ना सावंतबाई आपल्या जुईलीच्या ट्युशन टीचर आहेत. यांच्या मुलीचं लग्न व्हायचं. मी त्यांना म्हटलं आमच्या वच्छी आत्याने येऊ द्या, मग बघा. आमच्या दोन्ही मुलींना किती छान सासर बघून दिलेत तुम्ही. यांच्या मुली करता पण असं छान स्थळ बघाल ना. अरे मी अशीच काय बोलत राहिले. वच्छी आत्या तुम्ही आत या. इथेच उभं राहून किती वेळ बोलणार आहात, या. खूप साध्या आहेत, अगदी आपलेपणाने करतात. पण मी तुम्हाला सांगते, तुम्ही अजिबात काळजी करू नका. योग्य तेच स्थळ त्या आणतील. सगळ्यांनी माझ्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला. मुलीचं, बहिणीचं प्रेम दिलं मला, आणि मी यांचाच विश्वासघात केला. मेल्याहून मेल्यासारखं झालंय मला. पण नाही, आता कसलाही संकोच करायचा नाही. आता पाणी डोक्यावरून गेले आणि पायाखाली स्वानंदीला घेऊन मला माझा जीव वाचवायचा नाहीये. हो हो, अगदी नक्की भेटूया. हो, मी ठेवते आता. हा, नमस्कार. अहो 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला. मी आता ना संपदाच्या सासूबाईंशी फोनवर बोलत होते. संपदाने अगदी लढा लावलाय. हो, अगदी बदलून गेली आहे ती. वसुधाताई तर इतकं कौतुक करत होत्या तिचं, म्हणजे सुनेचं कौतुक किती लाड करू आणि किती नको असं झालं होतं अक्षरशः त्यांना. खरंच खरंच तुमच्यामुळे 2 चांगले जावई मिळाले या घराला. उपकारच आहेत तुमचे आमच्यावर. शेवटी काय हो, आपली मुलं सुखी तर आपण सुखी, हो का नाही? तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी अंजिराचं सरबत घेऊन येते. मी खास केलंय, तुम्ही बसा. या. निघता? हो, बर. चल आला सोड. आई आहेत ना आतमध्ये? वच्छी त्या, मी यांना जरा सोडून येते. आलेच. चला. आणि अजिबात काळजी करू नका, चांगलं स्थळ आणतील वच्छी. ललिताने थंड डोक्याने कारस्थान करून स्वानंदीला घराबाहेर काढला. खूप त्रास दिला पोरीला. 4 दिवस सुद्धा सुखानं जगू दिलं नाही तिला. आपल्या लेकासाठी दुसरी सून आणली. आनंदीला कायमची घराबाहेर काढणार आहे. दुसरं लग्न लावणार आहे.